श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबां की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबां की जय। सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग दादां की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। वर्षता सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटू तुभता। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुच साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोग पीठे तटे भीमरथ्यावरं पुंडरीकाय धातुं मुनिद्रे समागत्य तिष्ठं तमानंद गंधं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयाचे मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। जय जय रघुवीर समर्थ। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवा आणि सेवेसाठी घेतलेली ओवी। विश्व माऊली अख्ख्या विश्वाची माय असलेली ज्यांना आपण प्रेमाने माऊली म्हणतो, अख्ख्या विश्वाची आई होऊन गेलेले संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबाराय यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावरती आपल्या सर्वांसाठी अख्ख्या विश्वासाठी ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावरती अख्ख्या विश्वासाठी जे दान मागितलं ते म्हणजे पासायदान। आणि त्या पासायदानातील एक ओवी आजच्या सेवेसाठी मी घेतलेली आहे। तात्पर्य शांत बसा, थोडं शांत बसा, थोडासा परिहार तो असा। श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनानिमित्त चालू असलेला हा वैष्णव मेळावा 3 दिवस, तिसऱ्या दिवसाची सेवा, पहिली सेवा माझ्यासारख्या पामराकडे सद्गुरूच्या आज्ञेने आली। करू आपण थोडा वेळ सेवा। माऊली ज्ञानोबाराय वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरतो भूमंडळी भेटू भूता। माऊली म्हणतात वर्षत म्हणजे वर्षाव होणे। सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत। वर्षत आणि अनवरत हे दोन वाक्य या ओवीमध्ये, हे दोन जे शब्द आहे हे क्रियापद आहे। तर हे क्रियापद एकमेकाशी असे की वर्षत आणि अनवरत, वर्षाव होणे आणि अनवरत होणे। अनवरत म्हणजे सतत होणे। माऊली पासायदान मागताना काय करतात, स्वतःची इच्छा प्रकट करतात भगवंतासमोर, देवा मला हे दान दे। काय दान दे की अनवरत वर्षाव, सतत वर्षाव होत राहू, पण कशाचा? ईश्वरनिष्ठांची मांदियाळी। ईश्वरनिष्ठांची मांदियाळी। ईश्वरनिष्ठ कोण आहे? ईश्वरनिष्ठ संत। या संतांची मांदियाळी भरवते। कधी भरवते? काही काळ सांगितला का? थोडा वेळापुरता सांगितला का? एका दिवसापुरती सांगितली का? नाही। माऊली म्हणतात ही मांदियाळी सतत भरू दे, अनवरत। अनवरत म्हणजे सतत, सतत भरू दे। ही माऊलींनी या पासायदानातून मागितलेली एक त्यांची काय इच्छा आहे। ते मागणं मागतात देवाकडे, देवा या संतांची सतत मांदियाळी भरू दे, सतत भरू दे। का भरू दे? काय इच्छा मागितली असेल माऊलींनी? का ही मांदियाळी सतत भरवायची? हे आपल्यासाठी भरू दे। आज हा वैष्णव मेळावा कोणासाठी आहे? आपल्यासाठीच आहे ना। ही माऊलींची इच्छा आहे बरं का। ही मांदियाळी, हे संतांची मांदियाळी भरणं म्हणजे एक माऊलींची इच्छा आहे। माऊलींनी ही इच्छा प्रकट केली आणि संत ते आज पूर्ततेला नेत आहेत। हो,
मग ही कशासाठी का का अशी इच्छा मागितली असेल पासादानांमध्ये माऊलीने? हे आपल्यासाठी मागितली. कारण आपण संसारिक आहोत आणि संसारिक माणसाला एकदा सांगून कळत नाही. संसारिक माणसाला एकदा सांगून कळत नाही, म्हणून वारंवार तेच आपल्याला किती वेळेस सांगितलं. भाऊंनी नाम एकदा दिलं, त्यांनी परत त्या नामाचं हे नाही केलं. नाम एकदा दिलं, पण ते नाम घ्यायला आपल्याला किती वेळेस सांगितलं. त्यांनी अजून पण सांगताय ना, किती दिवस झाले नाम घ्या सारखं तेच सांगताय. नाम घ्या, तुम्ही नाम घ्या, कीर्तनाला या, प्रवचनाला या. इथं यायला भाऊंनी किती वेळेस फोन केले असतील आपल्याला. प्रत्येकाला भाऊंचा फोन गेलेला आहे ह्या कार्यक्रमासाठी. आपल्याला माहित नाही का, आता दरवर्षी आपण कार्यक्रमाला येतो, दरवर्षी आपल्याला हा कार्यक्रम कधी स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्ताने कार्यक्रम राहतो, सर्वांनाच ज्ञात आहे. तरी पण किती तळमळ होत्या संतांची. कारण हे तिथं हे लिहून ठेवलेलं आहे, ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे ना, हे त्यांना सत्यत्वाला न्यायचं आहे. त्याच्यासाठी हा त्यांचा जन्म असतो आणि ते जन्माची त्यांना एक काहीतरी सार्थकता करायची. कालच कीर्तन प्रवचन, सुंदर अशी कीर्तन प्रवचन झाली. त्याच्यातून आपण ऐकलं ना, कार्यक्रम करायचा आहे का कार्य करायचंय? सांगितलं ना, प्रदीप भाऊंनीच सांगितलं ना, कार्यक्रम करायचं कार्य करायचं. पण कार्यक्रम पण करायचं आणि ते कार्य पण झालं पाहिजे. तुम्ही कीर्तन एक करा, काल त्यांनी सांगितलं तुम्ही कीर्तन एक करा, प्रवचन एक करा, पण त्याचं कार्य हे 100 जणांकडून करून घ्या. तुम्ही जे सांगताय ते 100 जणांकडून ते अनुकरण सुद्धा त्यांचं झालं पाहिजे, तर तुमच्या कार्यक्रमाचा उपयोग आहे ना. मग आपल्याला किती वेळेस सांगितलं भाऊंनी, नाम घ्या, कीर्तनाला या, प्रवचनाला या, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, पारायण करा. किती वेळेस सांगितलं, पण आपण ऐकतो का? किती जणांनी ऐकलं? नाही. का नाही ऐकत मग आपण? याचं काहीतरी कारण असेल ना. तर विषय असा आहे, आपली बुद्धी जड आहे, बरोबर आहे की नाही? आपली बुद्धी कशी आहे? जड आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, हे सामान्य जे मानव आहे यांची बुद्धी जड आहे, यांना एकदा सांगून कळत नाही. जाड्यम बुद्धी हरती, म्हणजे संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्या बुद्धीचं जडपणा निवृत्त होतो आणि त्या बुद्धीला चंचलपणा येतो. म्हणून त्या बुद्धीने काय करायचंय? आता बुद्धी आपल्याला नाहीये का? सगळ्यांना बुद्धी. ह्या जगामध्ये भगवंताने मानवाला बुद्धी दिली, हे भगवंताचे खूप मोठे उपकार आहे. इतर पशु पक्ष्यांना बुद्धी नाहीये, हे लक्षात घ्या. पशु पक्ष्यांना बुद्धी नाहीये. बुद्धी फक्त या जगामध्ये भगवंताने फक्त एकमेव मानवाला बुद्धी दिलेली आहे. हो, मग असं कोण आहे याच्यात बुद्धी नाही आहे? असं आहे का कुणी? मी आता इथं बसलेल्या माझ्या सगळ्यांनाच प्रश्न विचारते की इथं बसलेल्या पैकी कोणाला बुद्धी नाहीये यांनी वर हात करायचा. हे कबूल करायलाच पाहिजे आपण का आपल्याला बुद्धी आहे. भगवंतानी बुद्धी दिलेली ना. मग सगळे म्हणते हा आम्हाला बुद्धी आहे, मग ऐकत का नाही बुद्धी आहे? तर मग नाम घ्यायला आलो, सतत त्याचं चिंतन करायला पाहिजे ना. मग बुद्धी जर आहे, मग बुद्धी ही इतकी हुशार राहते, तीक्ष्ण राहते माणसाची. जर एकदा सांगून जर कळतं, मग बुद्धीलाच समजतं ना. मग एकदा सांगून जर आपल्याला कळतंय तर आपण ते नाम घ्यायला पाहिजे. मग ज्याला बुद्धी नाही तो नाम घेणार नाही, म्हणजे त्याला कळत नाही याचाच अर्थ असं झाला ना. मग मी इथं बसलेल्या सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे की कोणाला बुद्धी नाही त्यांनी वर हात करा. भगवंताचे उपकार करा आपल्यावरती, सगळ्यांना बुद्धी दिलेली आहे, पण असं कोण आहे का त्याला बुद्धीच नाही त्यांनी वर हात करायचा? नाही करणार कोणी, कारण सगळ्यांना बुद्धी आहे, आपल्याला माहिती, प्रत्येकाला माहिती मला बुद्धी. तरी पण एखाद्या प्रामाणिकपणाने केलाच वर हात. कोणाकोणामध्ये प्रामाणिकपणा असतो नाही का? एखाद्याने प्रामाणिकपणाने केलाच वर हात की नाही मला बुद्धी नाहीये. मग त्याला माझा प्रश्न असा आहे, जर तू वरती हात केला, तुम्हाला तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, मला बुद्धी नाही असा पण प्रामाणिकपणाने वरती हात केलाच, तर मग माझा प्रश्न असा आहे की तुला बुद्धी नाहीये म्हणून प्रामाणिकपणाने तू जर वरती हात केला, तर मग एवढं तरी तुला कळलं ना का यांचा प्रश्न काय आहे की मला बुद्धी नाही म्हणून मी वर हात करावा. एवढी तरी बुद्धी तुमच्याजवळ आहे ना. मला बुद्धी नाही म्हणून वर हात करावा, एवढी तरी बुद्धी आपल्या जवळ आहे ना. फक्त भगवंताने काय केलं, जसं कर्म आहे त्या कर्मानुसार बुद्धी दिली. जशी ह्या भाऊंची बुद्धी तशी त्या भाऊंची नाही, जशी त्या ताईंची तशी त्यांची नाही. म्हणजे प्रत्येकाची बुद्धी आहे, पण प्रत्येकाची बुद्धी कशी आहे? वेगवेगळी बुद्धी दिली, सारखी बुद्धी नाही प्रत्येकाला. म्हणून हे बुद्धीचं काय? जडत्व आहे. ह्या बुद्धीला काय आहे? प्रत्येकाच्या बुद्धीला आपल्या जडत्व आहे. म्हणून हे जडत्व जाण्यासाठी, ह्या बुद्धीचं जडत्व हरण होण्यासाठी, ह्या बुद्धीला चंचलपणा येण्यासाठी, एकदा सांगून आपल्याला कळत नाही त्यासाठी वर्षत सकळ मंगळी. वर्षत म्हणजे वर्ष होणे आणि सकळ मंगळी ह्या ईश्वरनिष्ठांची जे भगवंताशी एकनिष्ठ आहे, भगवंताशी एकनिष्ठ असलेले जे संत आहे यांची
अनवरत भूमंडळी, या भूमंडळीवरती काय व्हावी, मांदियाळी भरावी. या संतांचा हा वैष्णव मेळा सतत भरावा. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, सतत हा मेळावा भरावा, सतत भरावा. आणि या मेळाव्यातून आमचा काय व्हावा, संत संघ व्हावा. आणि या संत संघाने मग काय होतं, त्या बुद्धीचं हरण होतं. कारण आम्हाला आमच्या बुद्धीला एकदा सांगून कळत नाही. हे तुम्ही सगळ्यांनी मान्य केलं, मी पण मान्य करते. एकदा सांगून बुद्धीला कळत नाही. म्हणून हे काय होतं, सतत सतत ही मांदियाळी भरावी लागते. ज्ञानोबाराय म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. पुढं हरिमुखे म्हणा, पुढं हरिमुखे म्हणा. ज्ञानोबारांनी किती वेळेस सांगितलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, परत हरिमुखे म्हणा. माऊलींना माहिती यांना एकदा सांगून कळतच नाही, म्हणून त्यांनी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिपाठात किती वेळेस आली हरिमुखे म्हणा, सारखं सारखं तेच सांगताय. माऊलींना माहिती यांना एकदा सांगून कळत नाही, यांना काय वारंवार वारंवार सांगावंच लागणार आहे. आणि आपल्याला वारंवार वारंवार आपल्या बुद्धीवरती तो प्रभाव पडून आपल्यामध्ये काय होईल, मग बुद्धीचं जाडत्व जाईल, नाही का. माऊलींनी, आता आपण तर जिवंत माणसं आहे हो, आपल्याला बुद्धी आहे. रेड्याला बुद्धी आहे का, प्राण्याला बुद्धी नाही. बुद्धी जगताचा सिद्धांत आहे. ह्या जगताचा सिद्धांत आहे की रेडा हा बुद्धिहीन प्राणी आहे. सगळ्यात एखादं माकड जरी एखाद्या सर्कसीत जर घेतलं ना, तर त्याला जर शिकवलं तरी ते तसं शिकवतं. पण रेडा कोणत्या सर्कसीत पाहिला का आपण, नाही. कारण रेड्याला बुद्धीच नाही, ते सर्कसवाली त्याला ठेवत नाही. हा, मग अशा रेड्याला माऊली ज्ञानोबाराय एकदाच सांगितलं. किती वेळेस सांगितलं होत्या रेड्याला, ज्ञानोबारांनी किती वेळेस सांगितलं, बोल बाबा ऋग्वेद बोल, किती वेळेस सांगितलं, एकदाच सांगितलं. आणि रेडा ऋग्वेद बोलला की नाही, रेडा ऋग्वेद बोलला. एकदा सांगून जर रेडा ऋग्वेद बोलतोय, आपल्याला किती वेळेस सांगतात ते, मग आपली बुद्धी कशी म्हणायची. हो, बरं ठीक आहे. रेड्याला एकदा सांगितलं, रेड्याला कान आहे, रेड्याने ऐकलं. रेड्याला कान आहे, रेड्याने ऐकलं. पण अहो सच्चिदानंद बाबा, त्यांना कान होते पण ऐकण्याचं सामर्थ्य होतं का. सच्चिदानंद बाबा ऐकण्याचं सामर्थ्य नव्हतं, मेलेले होते, फक्त प्रेत पडलेलं होतं, नाही का. कान होते, रेड्याला कान आहे, रेडा जिवंत होता. रेड्याने ऐकलं, काहीतरी कर्णेंद्रियामधून काहीतरी सात्विकता तयार झाली, त्याच्या याच्यापर्यंत गेलं आणि तो अंतकरणापर्यंत रेडा ऋग्वेद बोलला. ठीक आहे, करू मान्य आपण. पण सच्चिदानंद बाबा कान आहे पण ऐकण्याचं सामर्थ्य नाही, प्रेत पडलेलं होतं. आणि तरी ज्ञानोबारांनी प्रेतालाच किती वेळेस सांगितलं उठ म्हणून. आता ते सांगा, प्रेताला किती वेळेस सांगितलं ज्ञानोबारायांनी, उठ. एकदाच सांगितलं, उठ. सच्चिदानंद बाबा लगेच उठले. कान होते पण ऐकण्याचं सामर्थ्य नव्हतं. कर्णदेवता शरीर सोडून निघून गेले होते, सगळे इंद्रिय शरीर सोडून निघून गेले होते, तरी एकदाच सांगितलं. आणि कानाने ऐकलं, त्यांनी ऐकलं आणि लगेच सच्चिदानंद बाबा उठून बसले. प्रेतालाही एकदा, म्हणजे ज्याला कान, ज्याला बुद्धी नाहीये त्यालाही एकदा, ज्याला कान नाही त्यालाही एकदा. आणि भिंतीला तर कान नाही, बुद्धी नाही, काहीच नाही, निर्जीव भिंत, जड भिंत, तिला किती वेळेस सांगितलं चल म्हणून, एकदाच सांगितलं. भिंतीला सुद्धा एकदाच सांगितलं चल, आणि ती भिंत चालायला लागली. पसायदान मागितण्या मागल्याचं कारणच एक आहे की आपल्यासारख्या मानवाला माहित होतं, ज्ञानोबारांना माहित होतं ह्या मानवांना बुद्धी आहे, पण ही बुद्धी कशी आहे, इतकी जड आहे की त्यांना एकदा सांगून कळत नाही. कारण ही बुद्धी ना आमची निद्रेच्या तंद्रीमध्ये एकदम अशी हे झाली. निद्रा बुद्धीला सगळ्यात जास्त जर जडत्व जर कुठं येत असेल ना, तर झोपेत येतं बरं का. झोपेमुळं जास्त झोप नकोय माणसाला, झोपेमध्ये सगळ्यात जास्त जडत्व येतं. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे, वाटे जाता निघे कलाताई डोळा लागे, अमृत परी न घेत तरी निंद आली. ज्ञानोबाराय म्हणतात, वाटे जाता निघे, वाटेनं जाता जाता कलाताई डोळा लागे, मला जर झोप आली तर अमृत परी न घे. अमृत जरी असलं तरी ते तरी न घे, म्हणजे अमृत सुद्धा घेत नाही, जरी झोप आली. एवढी झोप माणसाला आवडीची, एवढी झोप आवडीची. ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, इंद्रदेवता एक जण रस्त्याने चालला होता आणि त्याला इतका तो आळशी होता, म्हणजे बुद्धीचं सांगायचं मला बुद्धी जड कशामुळे होते, सतत चिंतनानं बुद्धी काय होते, तिचं जडत्व हरण होतं, तिचं जडत्व जातं आणि बुद्धी चंचल होते. संत संगतीने बुद्धीला काय होतं, बुद्धीला एक चंचलपणा येतो आणि त्याच्यामुळं हा सगळा खटाटोप आहे संतांचा, आपल्यासाठी सगळं हे करतात. संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती यांनी म्हणते. हो,
म्हणून ह्या संतांचा त्याच्यासाठीच खटाटोप आहे, आपल्या बुद्धीचं जडत्व जाणं आणि आपल्यामध्ये चंचलपणा येणं. भाऊंचा तरी काय खटाटोप आहे हो आपल्यासाठी, नाही तर आपल्यासारख्याला इथं, नाही तर अहो आम्ही आता मस्त सगळं हे करून बसलो, पण नाही इथं म्हणजे ही जागा आम्हाला कोणी फक्त भाऊंमुळेच भेटली ना. मग काय स्वतःची जागा देणं म्हणजे कोणीच नाही, आई बाप सुद्धा देत नाही. अशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, हे फक्त संतच करू शकतात. हो असं ते. एक जण रस्त्याने चालला होता, झोपेबद्दल बोलत होतो आपण. एक जण रस्त्याने चालला होता, इतका आळशी त्याला झोप लागली म्हणजे त्याला असं वाटलं आता चालता 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 आपण कुठंतरी झोपावं असं वाटलं, पण खाली बसून झोपायचं सुद्धा त्याच्या जीवावर आली, इतका आळशी होता तो. पण योगायोग त्याला ठेच लागली आणि तो रस्त्यातच खाली पडल्याबरोबर त्याला असं वाटलं आता पडलोच आहे खाली, तर मग झोपूनच घ्या, आता कशाला उठायचं. अशी बुद्धीबद्दल सांगते मी, अशी बुद्धी राहते कोणाची, कशाला उठायचं. मग त्याने तसंच झोपून घेतलं, झोपला. त्याच रस्त्याने इंद्रदेवतांची स्वारी चालली होती. आता इंद्रदेव त्यांच्या हातामध्ये अमृताचं हे होतं, कलश होता. आता त्यांना वाटलं हे अमृताच्या कलश इथंच कोणला तरी देऊन टाकू, स्वर्गामध्ये एवढं वजन यायचं आपल्याला, स्वर्गात काय कमी अमृताची, इथंच कोणला तरी देऊन टाकू. रस्त्याने चालताना तो झोपलेलाच दिसला त्याला उठवले, बाबा उठ म्हणे. तो म्हणता अहो मी तर कसा तरी झोपलो, तुम्ही काय उठवते म्हणे, मला झोप लागली म्हणे, आता झोपू द्या. अरे तुला अमृत आणलं म्हणे, तू अमृत घे. त्या म्हणतो नाही म्हणे, माझी झोप झाल्याशिवाय मी अमृत काही घेत नसतो. तात्पर्य असं आहे की आपलंही तसंच आहे, मुखी नाम हाती मोक्ष, आयशी साक्ष बहुतांची. आपल्यालाही एक हातात काय मुखात नाम आहे आणि हातात मोक्ष आहे आपल्याला, पण आपली झोप आपल्याला काय तो मोक्ष आणि ते नाम आपल्याला काय करू देत नाही. आता ते अमृत दिलं ना आपल्याला संतांनी, पण हे अमृत आपल्याला ते काय होत नाहीये, ते आपल्याला घेवत नाही. ते सतत जर घेतलं या वाणीनं तर आपल्यामध्ये नक्की परिणाम होतो. म्हणून ज्ञानोबा याच्यामध्ये दान मागताना आपल्यासाठीच दान मागून ठेवलंय. ह्या ज्ञानोबाने स्वतःसाठी काय मागितलं याच्यामध्ये, काहीच नाही. पसायदानामध्ये स्वतःसाठी काहीच नाही मागितलं ज्ञानोबारांनी, हे सगळं आपल्या सर्वांसाठी मागून ठेवलं. जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रत्ती वाढो. जे खळ आहे, जे वाईट लोक आहे, त्यांना मारू नको म्हणे भगवंता, यांचा वाकडेपणा जाऊ दे आणि त्यांच्या वाईट लोकांच्या हातून सुद्धा सत्कर्म घडू दे, असं सांगतात ज्ञानोबाराय. आणि म्हणून हे सगळं सत्कर्म कसं घडेल, मग ही बुद्धी कशामुळे चंचल होईल, या बुद्धीमध्ये आपल्या परिवर्तन कशामुळे होईल. मग याच्यामध्ये काय आलं पाहिजे, सात्विक विचार आले पाहिजे. संसारात राहून माणसाला काय होतं, तमोगुण आणि रजगुण प्राप्त होत्या संसारामध्ये. आणि परमार्थात आल्यानंतर याशी मांदियाळीमध्ये आपण 1, 2, 3 दिवस जरी संतांच्या संगतीत आलो तरी काही दिवस आपल्यामध्ये ते सत्वगुणाचं प्राबल्य राहतं. आणि ते सत्वगुणाचं प्राबल्य असल्यामुळं मग आपण काय करतो, मग ते चिंतनाला सुरुवात करतो. इथं आल्यावरती आपलं चिंतन होतं का नाही, बरोबर का. चिंतन केल्याने भाऊ नेहमी सांगतात तुम्ही चिंतन करा तुम्हाला मोक्ष मिळेल. आपला विश्वास आहे का. तुका म्हणे एका सत्वाचे सामर्थ्य करावं परमार्थ अहर्निशी. हा मग एवढं सत्वगुणाचं सामर्थ्य सांगितलं ना. मग ते सत्वगुण कशाने हे होतील, वारंवार ज्याला सांगावं लागतो तो परमार्थिक म्हणावा, आणि एकदा सांगून ज्याला कळतो तो वारंवार सांगावं लागतं त्याला परपंचिक म्हणायचं, आणि एकदा सांगून ज्याला कळतं तो परमार्थिक म्हणायचा, नाही का. म्हणून हे सत्वगुणाचं सामर्थ्य जर यायचं असेल तर त्याला काय व्हावं लागेल, परमार्थमध्ये त्याला सारखी ती संत संगती घ्यावीच लागणार आहे. आणि ही संत संगती ज्ञानोबा माऊलींना माहित होती कुठं मिळेल, ही संत संगती या मांदियाळीमध्ये. मग ही मांदियाळीचे ना आपल्यासाठी, हे आपल्यासाठी करून ठेवलंय. त्यांना काय गरज आहे, हे सगळं आपल्यासाठी हा खटाटोप आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी. या भूमंडळीवरती अनवरत सतत ते संतांची, त्या ईश्वर निष्ठ म्हणजे संत भगवंताशी एक निष्ठ असलेली, ज्यांना एकदा सांगितलं तरी तुकाराम महाराज एकदाच गेले देवाकडं, परत माघारी येत नाही. डोळ्यातील बाहुली माझी विठाई झाली, घनानंद मूर्ती माझी ध्यानासी आली. आता मला दुसरं कोणीच नाही, सगळीकडे विठ्ठलाचे, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ, सगळीकडे मला तो विठ्ठलच दिसतो. का, कारण माझी डोळ्यातली बाहुलीच विठ्ठल आहे ना, आणि घनानंद मूर्ती माझ्या ध्यानासी आली. आता सगळीकडे मला विठ्ठलच दिसतो. आणि ते ज्ञानोबा माऊलींना माहित होतं
की ह्या भूतलावरती असे मनुष्य आहे, यांना बुद्धी तर दिली भगवंतानी, पण ते एकदा सांगून यांना कळत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं वर्षत सकळ मंगळी. वर्षत म्हणजे वर्ष होणे आणि अनवरत या ईश्वरनिष्ठांची, या संतांची सारखी सारखी मांदियाळी भरू देत. आणि ही मांदियाळी भरल्यानंतर काय होईल, आमच्या बुद्धीला सात्विकता होईल. सात्विकता येईल, या सात्विकते आल्यामुळे आमची बुद्धी काय होईल, सतत सतत त्या भगवंताच्या नामस्मरणात राहील आणि आमचं जीवन हे सात्विक होईल आणि आम्हाला नक्की मोक्ष मिळेल. मोक्ष मिळतो. आता आपण म्हणतो आम्ही चिंतन करत नाही, चिंतन करत नाही. चिंतन केल्यानंतर भाऊ सांगता मोक्ष मिळेल, पण आपला तेवढा विश्वास नाही. पण आज महिला मंडळाला सांगते ना, आपण इकडं 2 दिवस आला तरी मोक्षाचे हो. आपल्याला घरातून सुटका झाली म्हणजे इकडं 2 दिवसाचं मोक्षाचे ना, बरोबर आहे की नाही? हा 2 दिवसाचं का होत नाही, भेटलं ना मोक्ष, मग मान्य करा ना. 2 दिवसाचं होत नाही, पण इथं मोक्ष मिळतो. म्हणून हा विश्वास नक्की ठेवा की चिंतन केल्याने मोक्ष मिळतो. हा विश्वास नक्की ठेवा. झालेलं हे भावपुष्प सद्गुरूंच्या आणि पांडुरंग परमात्म्याच्या श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते. पुंडली गवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सचिन महाराज चला हरिभक्तपरायण.